हॅलो फ्रेंड्स, मी मेघाज बुटीक या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर मला एका ताईंची अशी कमेंट आली होती, तर ब्लाऊज ज्यावेळी आम्ही घालतो तर त्यावेळी आई आणि हुकची जी पट्टी आहे तर ती खूप पसरते आणि अजिबात व्यवस्थित दिसत नाही। तर तो प्रॉब्लेम आपल्याला का होतो, कशामुळे होतो, तर या व्हिडिओमध्ये पूर्ण मी डिटेल त्याची माहिती जी आहे तर ती सांगितलेली आहे। तर आता आपण सगळ्यात आधी इथं आई आणि हुकची जी पट्टी आहे तर ती कट करून घेणार आहोत। तर आईची जी पट्टी आहे तर मी ती लावत असतो 3 इंचाची आणि जी आपली हुकची पट्टी आहे तर मी ती लावत असतो 2.5 इंचाची। तर काही लेडीज काय करतात की माप न घेताच अंदाजे पट्ट्या कापतात आपली हुकची आणि आईची आणि ते लावतात आणि त्यानंतर काय होतं, एकतर हुकची पट्टी मोठी होते किंवा आपल्या आईची जी पट्टी मोठी होते। तर आई आणि हुकची पट्टी आहे पसरण्याचं एक कारण हे सुद्धा आहे की जर तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त जर ब्लाऊज टाईट केलं तरी सुद्धा काय होतं, अंगात घातल्यानंतर आई आणि हुकची जी पट्टी आहे तर ती एकदम पसरते जर तुम्ही एकदम जास्त टाईट ब्लाऊज जर शिवला तर। आणि दुसरे एक कारण आहे, ज्या पट्ट्या आपण एकदम स्ट्रेट काढायला पाहिजेत तर तुम्ही थोडं जरी क्रॉसमध्ये कट केलात या पट्ट्यात तरी सुद्धा काय होते, जी पट्टी आहे आईची किंवा हुकची तर ती एकदम पसरते। जर तुम्ही क्रॉसमध्ये थोडं जरी क्रॉसमध्ये पट्ट्या जर कट केल्या तरी सुद्धा ती पट्टी जी आहे पसरते अंगात घातल्यानंतर। तर आपल्याला हे एक लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळी आपण ह्या पट्ट्या काढतो आईची आणि हुकची एकदम स्ट्रेट काढायची आहेत, कुठेही क्रॉसमध्ये कापड न घेता, तरच ह्या पट्ट्या ज्या आहेत अगदी व्यवस्थित आणि फिनिशिंग सोबत बसतात। तर इथं बघू शकता मी एक 3 इंचाची पट्टी कट केलेली आहे आईसाठी आणि हुकसाठी मी 2.5 इंचाची पट्टी कट केलेली आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं 3 इंचाची जी पट्टी आहे तर ती लावून घ्यायची आहे। तर मी प्रिन्सेस कट इथं ब्लाऊज जे आहे स्टिच केलेला आहे, पण तुम्ही कोणत्याही ब्लाऊजला जे आहे 4 टक्स किंवा कटोरी या ट्रिकने तुम्ही जी पट्टी आहे तर ती लावू शकता। तर हे बघा, बॉटमला मी आहे तसं इथं जॉईंट केलेलं आहे कारण आपण कमरपट्टी लावून घेणार आहोत। तर जी आपली 3 इंचाची पट्टी होती तर ती आपण अशी उलट्या साईडने लावत आहोत ब्लाऊजला। तर आईची जी पट्टी आहे तर ती आपल्याला उलट्या साईडने लावायची आहे, असं सिंगल फोल्ड मी केलेलं आहे। आता वरती मी गळा इथं तयार करून घेतला असल्यामुळे मी इथं पायपिंग वगैरे अजिबात लावणार नाही। तर आता याच्यावरती आपण एक दाबटीप देणार आहोत। तर आपल्या परत एकदा तुम्हाला सांगते की आईची जी पट्टी आपण लावत असतो तर ती उलट्या ब्लाऊजवरती लावून घ्यायची आहे, त्यानंतर ती पट्टी सरळ करून त्याच्यावरती आपण दाबटीप द्यायची आहे। आता वरच्या साईडला मी थोडंसं इथं 1/2 इंच कट केलेलं आहे कारण कापड जे आहे वरच्या साईडला इथं आपण फोल्ड करायचं आहे, कारण अगोदरच आपण जो गळा आहे तर तो तयार करून घेतलेला आहे। तर आता हे बघा, वरच्या साईडला मी थोडंसं इथं फोल्ड केलेलं आहे। तर आता पट्टी जी आपण जोडलेली आहे ती जी टीप आहे तर त्याच टीपावरती आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती अशी फोल्ड करून त्याच्यावरतीच आपण ही पट्टी जी आहे ठेवून घ्यायची आहे। तर त्या टिपाच्या पुढे न घेता एकदम त्याच टिपावरती आपल्याला ही जी पट्टी आहे तर ती अशी ठेवायची आहे, तरच अगदी व्यवस्थित जो आपला शेप आहे आय हुकच्या पट्टीचा तर तो येतो। आता मी तर सेंटरला टीप मारलेली आहे कारण आपली जी आय आहे तर मी त्या या अस्तरमध्येच करून घेणार आहे, या पट्टीमध्येच करून घेणार आहे। जर तुम्ही सेपरेट धाग्याची आय जर करत असाल तर एकदम काटोकाट्याला टीप मारू शकता। तर आता बघू शकता एकदम फिनिशिंग सोबत आपली जी आय पट्टी आहे तर ती आपण अशी तयार केलेली आहे। तर आता आपण लावणार आहोत हुक पट्टी। तर हुक पट्टी मी 2.5 इंचाची घेतली होती। आता सरळ बाजूने हुक पट्टी मी लावून घेत आहे, तर एक अर्धा इंचाच्या स्पेसवरती मी अशी सगळ्यात आधी तर टीप मारून घेत आहे आपल्या हुक पट्टीला आणि सरळ बाजूने लावायची आहे हुक पट्टी। तर हे बघा, आय पट्टी मी उलट्या साईडने लावून बाहेरच्या साईडला पलटी केली होती आणि जी आपली हुक पट्टी आहे सरळ बाजूला लावून आतल्या साईडला आपण फोल्ड करून घ्यायची आहे। तर आता वरच्या साईडला आपण दाबटीप देत आहोत याला। तर हे बघा, पट्टी लावून घेतली, त्यानंतर ती पट्टी सरळ केली आणि त्याच्यावरती मी दाबटीप दिलेली आहे। आता वरच्या साईड सुद्धा हे जे कापड आहे एक्स्ट्राचं आपण इथं थोडंसं कट करायचं आहे, परत हे फोल्ड करायचं आहे आपण। तर वरच्या साईडला आपण थोडंसं हे फोल्ड करून घ्यायचं आहे। आता त्याच्यानंतर आपण याला करणार आहोत डबल फोल्ड, या पट्टीला आपण डबल फोल्ड करायचं आहे। आता ही जी टीप आपल्याला दिसते आपण ही पट्टी जी आहे जोडलेली आहे तर त्या टिपच्या पुढं आपण ही जी पट्टी आहे तर ती घ्यायची आहे आणि परत एक सिंगल फोल्ड आपण इथं द्यायचं आहे। तर बघू शकता एकदम प्रॉपर पद्धतीने आपली जी पट्टी आहे तर ती तयार होते। तर काही जणांची ही सुद्धा मिस्टेक होते की त्यांना कसं फोल्ड करायचं तर ते माहिती नसतं। तर परत एकदा बघू शकता ही जी आपली टीप आहे आपण पट्टी जोडताना मारली होती तर त्या टिपाच्या पुढे आपण ही जी पट्टी आहे तर ती घ्यायची आहे एक सिंगल आणि त्यानंतर परत त्याच्यावरती एक डबल फोल्ड आपण द्यायचा आहे। जर तुम्हाला व्हिडिओ कळाला नसेल तर तुम्ही परत रिपीट बघू शकता किंवा दाखवल्याप्रमाणे तुम्ही पट्टी जी आहे तर ती लावून तुमच्या ब्लाऊजला बघू शकता, अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर बसते। तर हे बघा, अगदी परफेक्ट आपली आय आणि हुकची पट्टी आहे तर ती तयार झालेली आहे। आता ही जी पट्टी आहे तर ती आपण एकमेकांवरती अशी ठेवायची आहे आणि त्यानंतर जी बाजू आपली एक्स्ट्रा झालेली आहे तर ती पूर्ण आपण कटिंग करून घ्यायची। तर त्यामुळे काय होतं, आपली आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती सुद्धा कमी जास्त होत नाही। तर सेम मेथड जी आहे तुम्ही कटोरी ब्लाऊजला करू शकता। एवढंच काही, कटोरी ब्लाऊजला आपल्याला वरच्या साईडला कट करावं लागतं आणि याला आपण बॉटमला कट केलेला आहे।
म्हणजे कटोरी ब्लाऊजला आपल्याला गळ्याला कट करावं लागतं पट्टी कमी जास्त बघून, आणि प्रिन्सेस कटला मी तर बॉटमला कट केलेले आहे, कारण आपण याला अगोदर गळा जो आहे फ्रंटचा तयार करून घेतलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आपण जे आय करतो तर ते आय आपण किती इंचावर करतो तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे. तर मी आय जे आहे 1.5 इंचावरती करते, तर त्यामुळे माझी जी पट्टी आहे एकदम परफेक्ट बसते, कुठेही पसरत नाही घातल्यानंतर सुद्धा. तर कितीही मोठं माप असू दे, आय जे आहे तुम्ही जवळजवळच करायचे आहेत. जर तुम्ही लांब लांब केलात तर काय होतं, छोटं माप असू दे किंवा मोठं माप असू दे, ते घातल्यानंतरची पट्टी आहे तर ती खूप पसरते. तर त्यामुळे ज्यावेळी आपण हुक लावतो तर ते हुक सुद्धा आपण जवळजवळ घ्यायचे आहेत. म्हणजे हे बघू शकता मी 1.5 इंचावरतीच केलेले आहेत, म्हणजे जवळजवळच करायचे आहेत, त्यामुळे व्यवस्थित असं परफेक्ट फिनिशिंग बसतं. तर मला संत ज्ञानेश्वरी यांची मला कमेंट अशी आली होती की आमची जी पट्टी आहे खूप पसरते घातल्यानंतर. तर तुम्ही जे हुक आहे तर ते सुद्धा तुम्ही लांब लांब लावत असाल तर त्यामुळे तुम्हाला हा प्रॉब्लेम होत असेल. तर जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपलं जे पहिलं कारण आहे तर ते असं आहे की तुम्ही जर जास्त प्रमाणापेक्षा जास्त जर फिटिंग केलात ब्लाऊज तर हुक आणि आईची पट्टी आहे तर ती पसरते घातल्यानंतर, त्यामुळे फिटिंग तुम्ही व्यवस्थित करा ब्लाऊजचं. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही थोडीशी जरी क्रॉसमध्ये पट्टी जी आहे कट केली तर काय होतं की एक वेळी गडबडीने आपण शिवायला जातो त्यावेळेस स्ट्रेट आपण पट्टी कट केली का नाही तर ते आपण बघत नाही. एकदम थोडं क्रॉसमध्ये जरी गेलं तर ते आपण तसेच लावतो आणि त्यानंतर मग तो प्रॉब्लेम आपल्याला होतोच होतो. तर त्यामुळे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की ज्यावेळी आपण त्या पट्ट्या काढतो तर त्यावेळी थोडंसं सुद्धा आपल्याला क्रॉसमध्ये करायचं नाही. जर तुम्हाला एकदम स्ट्रेट जमत नसेल तर तुम्ही एखादी पट्टी वगैरे घेऊन मार्किंग करून मग ती पट्टी जी आहे तर त्या कट करू शकता. आणि आपलं जे तिसरं कारण आहे तर ते हुक तुम्ही लांब लांब लावत असाल तुमच्या ब्लाऊजला, त्यामुळे सुद्धा हा प्रॉब्लेम जो आहे खूप येतो. तर मोठं माप असू दे किंवा लहान माप असू दे, पण तुम्ही 1.5 इंचावरती जे हुक आहेत आय आहेत तर ते करायला पाहिजेत. तर तुम्ही 1.5 इंचापेक्षा जर जास्त तुम्ही केलात तर तो प्रॉब्लेम होतो. तर त्यामुळे जसं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे 1.5 इंचाचे स्पेस आपण ठेवायचे आहेत हुकामध्ये, अगदी व्यवस्थित बसते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला तुमचं जे ब्लाऊज आहे कसं बसलं. तर मेन आपलं जे कारण आहे तर ते हेच आहे की आपण हुक जे आहे तर ते लांब लांब लावतो, तर त्यामुळे ब्लाऊज जे आहे अंगात घातल्यानंतर त्या पट्ट्या ज्या आहेत एकदम पसरतात. कारण अगोदरच आपलं ब्लाऊज काय असतं खूप फिटिंग असतं, परत त्यामध्ये आपण ज्यावेळी हुक लावतो तर त्यामुळे ते काय होतं खूप पसरतं. तर त्यामुळे आपल्याला हुक जे आहेत एकदम जवळजवळ म्हणजे 1.5 इंचावरतीच लावायला हवेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंट करू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तर तेही तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि ही जी मी तुम्हाला ट्रिक सांगितलेली आहे किंवा ज्या मी तुम्हाला काही टिप्स सांगितल्या आहेत तर त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुमच्या ब्लाऊजला. तर तुम्ही नेक्स्ट ब्लाऊजला करून बघा ह्या फॉलो ज्या आहेत त्या मी ट्रिक तुम्हाला सांगितल्या, तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला जे तुमचं ब्लाऊज आहे तुम्हाला जो काही प्रॉब्लेम होत होता तर तो व्यवस्थित झाला की नाही. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन जे आहे सगळ्यात आधी तुम्हाला येईल.